पितृपक्षात कुत्र्याला या 3 गोष्टी खाऊ घातल्याने 7 पिढ्यांची गरिबी दूर होते. प्रेक्षक बंधूंनो, पितृपक्ष हा काळ केवळ धार्मिक परंपराच नाही, तर आपल्या संपूर्ण कुळाच्या आत्म्यांशी जोडले जाण्याची एक संधी आहे. जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो, या पवित्र काळात केलेल्या प्रत्येक कर्माचा प्रभाव केवळ आपल्या जीवनावरच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांवरही पडतो. असे म्हणतात की जर पितरांचा आत्मा तृप्त झाला तर घरात सुख, शांती आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात. परंतु जर ते नाराज राहिले तर कितीही मेहनत केली तरी आयुष्यात गरिबी आणि दुःखाचा चक्रव्यूह कायम राहतो. म्हणूनच आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि ऋषींनी पितृपक्षाच्या काळात विशेष नियम आणि उपाय सांगितले आहेत. यापैकी एक आश्चर्यकारक आणि गहन रहस्य म्हणजे कुत्र्यांना अन्न देणे. तुम्ही विचार करत असाल की पितृपक्ष आणि कुत्र्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, तर जाणून घ्या. आपल्या शास्त्रांमध्ये कुत्र्याला धर्मराज यमराजाचे वाहन मानले गेले आहे. कुत्रा हा केवळ एक प्राणी नाही, तर एक दैवी प्रतीक आहे, ज्याद्वारे पितरांपर्यंत तर्पण आणि श्राद्धाचा संदेश पोहोचतो. अशी मान्यता आहे की पितृपक्षात कुत्र्यांना 3 खास गोष्टी खाऊ घातल्यास 7 पिढ्यांची गरिबी दूर होते. हे कोणतेही अंधश्रद्धा नाही, तर एक खोल आध्यात्मिक परंपरा आहे, जी आपले पूर्वज शतकानुशतके पाळत आले आहेत. या 3 गोष्टींमध्ये अशी शक्ती आहे की त्या कुत्र्यांद्वारे थेट पितरांना तृप्त करतात. जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा ते केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या मुलांना आणि येणाऱ्या 7 पिढ्यांना आशीर्वाद देऊन गरिबी आणि कष्टांपासून मुक्त करतात. विचार करा, आपण सर्वजण आपल्या कुटुंबाला सुखी आणि समृद्ध पाहू इच्छितो, पण कधीकधी असं वाटतं की काही अदृश्य बंधने आपल्याला रोखत आहेत. मेहनतीनंतरही धन टिकत नाही, घरात भांडणे कायम राहतात आणि आयुष्यात शांतीचा अभाव जाणवतो. अशा वेळी पितृपक्षातील हा छोटासा उपाय आपल्यासाठी चमत्कार घडवू शकतो. हे फक्त कुत्र्याला खायला घालणे नाही, तर आपल्या पूर्वजांचा सन्मान करणे आहे, आपल्या कुळातील आत्म्यांना तृप्त करणे आहे. आज आपण त्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्यांच्याशिवाय पितृपक्षातील विधी अपूर्ण मानले जातात, आणि जेव्हा त्या श्रद्धेने कुत्र्याला अर्पण केल्या जातात तेव्हा 7 पिढ्यांपर्यंत गरिबीचा लवलेशही मिटतो. प्रेक्षक बंधूंनो, ही कथा फक्त ऐकण्याची नाही, तर आयुष्यात उतरवण्याची आहे, कारण यामुळे तुमच्या घराच्या दारात समृद्धी आणि समाधानाचा दिवा प्रज्वलित होऊ शकतो. पण प्रेक्षक बंधूंनो, पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, जी आपल्या प्राचीन धर्मग्रंथ गरुड पुराणात स्पष्टपणे नमूद केली आहे. पितृपक्षातील कोणतीही कथा किंवा शिकवण जर मध्येच सोडली तर ते फक्त ज्ञानापासून वंचित राहणे नाही, तर ते पापाच्या श्रेणीत येते. कारण अर्धवट कथा मनात संदेह, भ्रम आणि अर्धसत्य सोडते, आणि हे अर्धसत्य अनेकदा व्यक्तीला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. म्हणूनच तुम्हाला विनम्र विनंती आहे की आजची ही कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण ही केवळ एक कहाणी नाही, तर आयुष्याचा आरसा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कर्मांचे प्रतिबिंब पाहू शकाल. कदाचित या कथेतील एक शब्द, एक प्रसंग तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकेल, तुम्हाला पापापासून वाचवू शकेल आणि तुम्हाला त्या अंधारातून बाहेर काढू शकेल ज्यामध्ये तुम्ही अनावधानाने अडकू शकता. पितृपक्षाच्या या पवित्र दिवसांमध्ये आपण आपल्या पूर्वजाला तृप्त करतो, आणि जेव्हा ते प्रसन्न होतात तेव्हा 7 पिढ्यांपर्यंत आशीर्वादांचा वर्षाव करतात. म्हणूनच जर तुम्ही खरे सनातनी असाल तर हे तुमचे कर्तव्य आहे की अशा संदेशांना केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणून प्रेक्षक बंधूंनो, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसह शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पितृपक्षाशी संबंधित दैवी कथा आणि धर्म, सत्य तसेच जीवनातील गहन अशा शिकवणी तुम्हाला सतत मिळत राहतील. आणि हो, कमेंटमध्ये जय श्रीराम आणि जय पितृदेव अवश्य लिहा, जेणेकरून ही भावना तुमच्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि ते तुमच्यावर आपली कृपादृष्टी कायम ठेवतील. तर चला, श्रद्धा आणि विश्वासाने या कथेची सुरुवात करूया. सूर्याची पहिली किरणं नुकतीच धरतीला स्पर्श करत होती. भोलाच्या छोट्याशा झोपडीबाहेर चिमण्यांचा मधुर किलबिलाट घुमत होता. तुटलेल्या छतातून डोकावणाऱ्या आकाशाचे निळे तुकडे, मातीच्या भिंतींवर जमा झालेली ओल आणि कोपऱ्यात ठेवलेली रिकामी भांडी, हे सगळे भोला आणि राम यांच्या कठीण आयुष्याची साक्षीदार होते. भोला खाटेवर बसून आपली जुनी फाटलेली धोती नीट करत होता. त्याच्या डोळ्यात थकवा आणि उदासीनतेची गडद थर होती. जणू वर्षानुवर्षांचा संघर्ष तिथेच थांबला होता. भोलाने हताश स्वरात म्हटले,
राम, बघ ना, या धोतीलाही आता भोग पडलंय. आता तर कापडाचा तुकडाही खूप महाग झालाय. नकळत या हिवाळ्यात कसं निभावणार? राम आपले लांब केस जोडा बनवत होती. तिने हलकीशी हास्य दिली. तिच्या डोळ्यांत आशेची चमक होती. तिने कपाळावर टिळा लावत शांत स्वरात म्हटले, तुम्ही काळजी करू नका. भगवान श्रीकृष्ण नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करतात. ते नक्कीच आपली प्रार्थना ऐकत असतील. भोलाने एक गेहरी उसासा टाकला. त्याच्या चेहऱ्यावर कटुता आणि निराशेच्या रेषा उमटल्या. त्याने म्हटले, राम, तुझे या कृष्ण भगवानाने आजपर्यंत आपली कोणती मदत केली आहे? सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी शेतात घाम गाळतो आणि तू दुसऱ्याच्या घरी काम करतेस. तरी आपल्याकडे ना घर आहे ना नीट कपडे. रामने आपला छोटासा पूजेचा डबा उघडला आणि कृष्णाच्या चित्रासमोर दिवा लावला. तिच्या डोळ्यांत भक्तीची ज्योत चमकत होती. ती हळूच म्हणाली, श्यामाची लीला अगम्य आहे. कधीकधी आयुष्यातील अंधारातच त्यांचा प्रकाश सर्वात तेजस्वी चमकतो. भोलाने डोके धरून चिडचिडेपणाने म्हटले, बस कर राम. सतत भगवान भगवान ऐकून माझं डोकं दुखायला लागलंय. तू दिवसभर मंदिरात आणि पूजेत गुंतलेली असतेस. तुझ्या कृष्णाला ही दिसत नाही का की आपण किती संकटात आहोत? हिवाळा आलाय, आपल्याकडे पांघरुण सुद्धा नाही. कधी जेवण मिळतं तर कधी उपाशी झोपावं लागतं. रामने शांतपणे आपली पूजा पूर्ण केली आणि हळूच भोलाजवळ आली. तिने भोलाच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यांत प्रेम आणि करुणा होती. ती कोमल स्वरात म्हणाली, तुम्ही उगाच काळजी का करता? श्रीकृष्ण सर्व पाहत आहेत. ते आपली परीक्षा घेत आहेत. थोडं धैर्य ठेवा. आज नाही तर उद्या ती नक्कीच आपल्याकडे कृपादृष्टी करतील. भोलाने रामचा हात झटकला. त्याच्या आवाजात गहिरी वेदना होती. काय? संयम ठेव राम. इतकी वर्ष हेच ऐकतोय. आज बरं होईल, उद्या बरं होईल. पण असं करता करता किती वर्ष निघून गेली. संयमाचीही काही मर्यादा असते. भगवान आपल्याकडे का बघत नाहीत? दिवस रात्र मेहनत करतो तरीही मजुरी इतकी कमी मिळते की फक्त पोट भरण्यासाठीच पुरतं. ना काही बचत ना सुखशांती. हेच राहिलंय आपलं आयुष्य. त्याच्या डोळ्यांत अश्रू चमकत होते, पण तो ते लपवण्याचा प्रयत्न करत होता. रामने हळूच आपल्या पतीच्या हात हातात घेतले. तिच्या डोळ्यांत प्रेम आणि करुणा होती. तिने कोमल स्वरात म्हटले, तुम्ही उगाच काळजी करू नका. मी आजच माझ्या सेठानीकडे थोडी मदत मागेन. कदाचित थोडे पैसे मिळाले तर आपण पांघरुण विकत घेऊ शकू. आणि तुम्ही जमीनदाराकडे आगाऊ मजुरी मागा, म्हणजे घरी धान्य येईल. धान्य जवळपास संपलेय. भोलाने गेहरी उसासा टाकला. यावेळी त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त उदासीनता होती. त्याने खांदे झुकवून म्हटले, ठीक आहे, प्रयत्न करतो. पण तुला माहीत आहे जमीनदार किती कठोर आहे. काय म्हणेल काही सांगता येत नाही. एवढं बोलून दोघेही आपापल्या कामासाठी निघाले. भोलाच्या मनात अजूनही संदेह आणि निराशा होती. पण रमा आपल्या हृदयात श्रीकृष्णावर अटूट विश्वास घेऊन सेठाच्या घरी पोहोचली. सेठाणीच्या हवेलीत प्रवेश करताच रमाला जणू काही दुसऱ्या लोकात आल्यासारखं वाटलं. चमचमणारी फरशी, जड पडदे आणि सोन्या चांदीची भांडी पाहूनही तिच्या मनात कोणतीही हेवा निर्माण झाली नाही. तिच्या मनात फक्त आश्चर्य आणि मौन होतं. तिने हात जोडून म्हटले, सेठाणीजी, प्रणाम. आरामदायी पलंगावर बसलेलं सेठाणीने न पाहताच उत्तर दिलं, हां, आलीस तू. आजही उशीर झाला. कधी शिकशील वेळेवर यायला? रमाने डोके खाली घालून म्हटले, माफी मागते सेठानीजी, आज माझ्या पतीची तब्येत ठीक नव्हती म्हणून. पण सेठानीने तिचे बोलणे मध्येच तोडलं आणि म्हणाली, रोज काही ना काही सबब. आता जास्त बोलू नको. सरळ स्वयंपाकघरात जा आणि कामाला लाग. आज पाहुणे येणार आहेत. रमा शांतपणे स्वयंपाकघराच्या दिशेने निघाली. पण काही पावलं चालून ती थांबली आणि हळूच मागे वळली. तिचा आवाज मंद होता. सेठानीजी, एक छोटीशी विनंती होती. सेठानी चिडून म्हणाली, आता काय आहे? रमाने आपल्या साडीचा पदर धरून हळूच म्हटले, मालकीण, हिवाळा खूप वाढला आहे आणि आमच्या घरी पांघरुण नाही. जर तुम्ही माझ्या पगारातून थोडे पैसे आगाऊ देऊ शकला तर खूप कृपा होईल. सेठानीचे डोळे रागाने विस्फराले. तिने तीक्ष्ण स्वरात म्हटले, ही कसली ढीठपणा आहे? अजून महिनाही पूर्ण झाला नाही आणि तू पैसे मागतेस? पैसे तर महिन्याच्या शेवटीच मिळतील, त्याआधी नाही. रमाने हात जोडून विनंती केली, मालकीण, थंडी खूप वाढली आहे आणि घरी धान्य सुद्धा संपले आहे. तुम्ही माझ्या पगारातून पैसे कापून घ्या, पण कृपा करून आता थोडे पैसे द्या. सेठाणीने तिरस्काराने तिच्याकडे पाहिले. तुझ्यासारख्या नोकराण्या कधीच सुधारत नाहीत. निमित्त करून पैसे काढायला तर कोणी तुझ्याकडून शिकावं. एकतर कामाला उशीर, त्यात कामही नीट करत नाहीस आणि आता पैसे मागतेस. करायचं असेल तर काम कर, नाहीतर निघून जा. तुझ्यासारखे अजून खूप मिळतील. रमा गप्प झाली.
तिचा गालांवर अश्रू वाहत होते, पण तिने ते पुसले नाहीत. ती शांतपणे आपल्या कामाला लागली आणि मनातून भगवान श्रीकृष्णाला हाक मारू लागली. हे कन्हैया, फक्त तुम्हीच आमचे रक्षण करू शकता. मला माहीत आहे की तुम्ही आम्हाला या कठीण काळातून नक्कीच बाहेर काढाल. दुसरीकडे भोलाही थंड हवेत शेतात घाम गाळत होता. पूर्ण दिवसाच्या कठोर परिश्रमानंतर जेव्हा त्याने जमीनदाराकडे आगाऊ मजुरी मागितली, तेव्हा त्यालाही अपमान सहन करावा लागला. जमीनदार रागाने म्हणाला, काल माधव पैसे मागत होता, आज तू मागतोयस? तुम्ही सगळे कामचोर आहात, काम करत नाही आणि पैसे मागायला मात्र पुढे. भोलाने हात जोडून विनम्रपणे म्हटले, मालक, घरी धान्य नाही, आज रात्री जेवायलाही काही नाही, दया करा. पण जमीनदाराने त्याला मध्येच थांबवले. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत एक पैसाही मिळणार नाही. अजून 3 दिवसांचं काम बाकी आहे, पूर्ण कर, मग हिशोब होईल. आता जा, माझं तोंड काय बघतोयस? भोलाने डोके खाली घातले. त्याच्या हृदयात निराशा पसरली. हळूहळू घरी परतताना तो विचार करू लागला, आज रात्री उपाशीच झोपावं लागेल असं दिसतंय. हे दुःखाचं काळ कधी संपेल कोण जाणे. संध्याकाळ झाली होती. रमा जेव्हा कामावरून परतत होती तेव्हा तिला मंदिराबाहेर मोठी गर्दी दिसली. तिथे एक श्रीमंत व्यापारी गरिबांना पांघरुणे वाटत होता. थंडीने थरथरणारे लोक रांगेत उभे होते. हे पाहून रमाच्या डोळ्यात चमक आली. तिच्या मनात आशेची किरण जागी झाली. तिने मनात म्हटले, हे कृष्णा, ही तर तुमचीच कृपा आहे. मी सकाळीच तुम्हाला प्रार्थना केली होती आणि पहा, तुम्ही किती लवकर ऐकले. ती सुद्धा रांगेत उभी राहिली. काही वेळाने तिच्या हातात एक नवीन आणि उबदार पांघरूण आले. तिचे हृदय आनंदाने भरून गेले. चालता चालता ती विचार करू लागली, भोलाजी हे पाहून किती आनंदी होतील. आता तर त्यांना विश्वास बसेल की भगवान आपली प्रार्थना ऐकतात. पण तेवढ्यात रस्त्यात तिची भेट एका वृद्ध भिकाऱ्याशी झाली. तो वृद्ध माणूस थंडीने थरथर कापत होता. त्याच्या अंगावर फाटके जुने कपडे होते. त्याने कापऱ्या आवाजात म्हटले, बेटी, तू माझी मदत करू शकतेस का? रमा थांबली. तिने दयाळू स्वरात विचारले, हो बाबा, सांगा, मी काय करू शकते? वृद्ध म्हणाला, बेटी, मी खूप गरीब आहे. माझी झोपडी तुटकी फुटकी आहे. कोणी आधार नाही. भीक मागून उदरनिर्वाह करतो. या थंड रात्री माझ्याकडे पांघरूण नाही. माझी तब्येतही खूप खराब आहे. तू हे पांघरूण मला देऊ शकतेस का? तुझी खूप मेहरबानी होईल. रमाने आपल्या हातातील पांघरुणाकडे पाहिले, मग वृद्धाकडे पाहिले. तिच्या मनात द्वंद्व सुरू झाले. हे पांघरूण तिच्यासाठी आणि भोलासाठी किती गरजेचे होते. थंडी सतत वाढत होती आणि भोला गेले काही दिवस पांघरुणाचीच गोष्ट करत होता. पण समोर हा असहाय्य वृद्ध, ज्याची वयोवृद्धता आणि आजार त्याला आणखी कमजोर करत होते. रमा हसली आणि म्हणाली, ठीक आहे बाबा, हे पांघरूण घ्या. मी आणि माझा नवरा तरुण आहोत. आम्ही थंडी सहन करू, पण तुमच्या वयात ही थंडी खूप त्रासदायक आहे. वृद्धाने पांघरूण घेतले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी आभा चमकली. त्याच्या डोळ्यात रहस्यमय हास्य होते. तो म्हणाला, बेटी, तुझे खूप खूप धन्यवाद. भगवान तुला नेहमी सुखी ठेवो. तुझी दया कधीच व्यर्थ जाणार नाही. रमा पुन्हा मंदिराकडे जाऊ इच्छित होती, पण तोपर्यंत सारी पांघरुणे वाटली गेली होती. तिचे हात रिकामे राहिले, पण तिच्या मनात एक विचित्र शांती उतरली. तिने मनात म्हटले, ही सुद्धा प्रभूचीच इच्छा आहे. जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडतं. घरी पोचल्यावर तिने पाहिले, भोला आधीच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि राग स्पष्ट दिसत होता. तो काही न खाता बसला होता. त्याने रागाने म्हटले, हे काय रमा, इतका उशीर कुठे राहिलीस? आणि सेठाणीकडून काही पैसे मिळाले का? रमाने डोके खाली घालून हळू स्वरात सांगितले, मला माफ करा जी, मी सेठाणीशी बोलले होते, पण त्यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या महिन्याच्या शेवटीच पैसे मिळतील. भोलाने हात आपटून म्हटले, मला माहीत होतं. श्रीमंतांवर विश्वास ठेवायचा काय? पैशाच्या ढिगाऱ्यावर बसलेत तरी एक पैसाही मदतीला देणार नाहीत. आणि जमीनदारानेही खडे बोल सुनावले. म्हणतो आधी काम पूर्ण कर, मग हिशोब होईल. त्याने रमाचे रिकामे हात पाहिले आणि तीक्ष्ण स्वरात विचारले, मंदिरातून पांघरूण मिळाले नाही का? रमाने खरे सांगायचे ठरवले. ती हिचकत म्हणाली, मिळाले होते जी. एक मोठा माणूस पांघरुणे वाटत होता. मलाही एक मिळाले. पण रस्त्यात एक वृद्ध बाबा भेटले. ते खूप आजारी होते. थंडीने थरथर कापत होते. मी विचार केला, आपण तरुण आहोत, ही थंडी सहन करू शकतो,
पण त्या वयात ते कसे सहन करतील, म्हणून मी ते पांघरून त्यांना दिले. भोलाचा चेहरा बदलला. त्याच्या डोळ्यात राग भरला. तो ओरडला, तुला काय झालंय? इतके दिवस मी पांघरुणाची गोष्ट करत होतो आणि तू ते दुसऱ्याला देऊन टाकलंस. आपल्याकडे स्वतःकडे काहीच नाही आणि तू समाजसेवा करतेस. रमा शांत स्वरात म्हणाली, तुम्ही निराश होऊ नका जी. ईश्वर सर्व पाहत आहेत. हा कठीण काळही निघून जाईल. कदाचित प्रभू आपली परीक्षा घेत असतील. भोलाने कपाळावर हात मारला आणि म्हणाला, पुन्हा तेच ईश्वर. तुझ्या ईश्वराने आपल्याला आजपर्यंत काय दिलं? एक पांघरुण मिळालं होतं, तेही तू दान केलंस. घरी खायला दाणा नाही. आज पुन्हा उपाशी झोपावं लागेल. रमाने त्याचा हात धरून हळूच म्हटले, धीर धरा, प्रभू सर्व काही ठीक करतील. पण भोलाने तिचा हात झटकला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो ते लपवत होता. तो हळू स्वरात बडबडला, दिवसभर मेहनत करायची आणि रात्री उपाशी राहायचं, हेच राहिले आपलं आयुष्य. त्या रात्री दोघेही उपाशीच झोपले. तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू झाला. थंडी आणखी वाढली. तुटलेल्या छतातून पाणी टपकू लागले. भोला आणि रमा थंडी आणि भुकेने त्रस्त होते. भोलाच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती, पण रमाच्या चेहऱ्यावर अजूनही एक विचित्र शांती होती. अचानक दारावर टकटक झाली. भोलाने आश्चर्याने म्हटले, इतके रात्री कोण? रमा म्हणाली, मी जाऊन बघते. भोलाने तिला थांबवले. नाही, मी बघतो. तो दाराकडे गेला. दारात एक अनोळखी माणूस उभा होता, पूर्णपणे भिजलेला. त्याच्याकडे एक मोठी पिशवी होती. भोलाने संशयाने विचारले, कोण आहेस भाऊ, आणि इतक्या रात्री काय हवंय? अनोळखी माणसाने हात जोडून म्हटले, नमस्ते भाऊ, मी कपडे विकण्याचा धंदा करतो. जवळच्या गावात राहतो. घरी परतताना उशीर झाला आणि आता पावसात अडकलो. जरा मदत हवीये. भोलाने विचारले, कसली मदत? अनोळखी माणसाने आपल्या भिजलेल्या केसांवरून पाणी काढत म्हटले, भाऊ, सकाळपासून काही खाल्लं नाही, खूप भूक लागली आहे. माझ्याकडे खाण्याचं सामान आहे, पण शिजवण्याची सोय नाही. तुम्ही तुमच्या बायकोला सांगाल का की माझ्यासाठी थोडं शिजवावं? मी खूप आभारी राहीन. भोलाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या मनात दयाळू आणि संशय दोन्ही उमटत होते. तो म्हणाला, थांब, मी माझ्या बायकोला विचारून येतो. तो आत गेला आणि रमाला म्हणाला, कोणीतरी कपडे विकणारा आहे, म्हणतोय त्याला भूक लागली आहे. सामान त्याच्याकडे आहे, फक्त शिजवण्याची गरज आहे. काय करायचं? रमाने आधी थोडा विचार केला. मग तिच्या चेहऱ्यावर दयाळू हास्य आलं. ती म्हणाली, काही हरकत नाही, मी त्याच्यासाठी जेवण बनवते. भोलाने आक्षेप घेतला. तो म्हणाला, नाही रमा, मी त्याला नकार देतो. कोण आहे हे कोण जाणे, कुठून आलाय? इतक्या रात्री अनोळखी माणसाला घरी बोलवणं बरोबर नाही. आणि जर तो चोर लुटारू निघाला तर? आणि आपण स्वतःच उपाशी आहोत. सांग, आपण त्याला कुठून खायला घालणार? रमाने त्याचा हात धरून खूप कोमलतेने म्हटले, तुम्ही त्याला नकार देऊ नका. भुकेली पिढा आपल्यापेक्षा कोण चांगलं समजू शकेल? बिचारा पोटभर जेवेल तर त्याचा त्रास मिटेल. आणि चोर लुटारूची गोष्ट करता, आपल्याकडे चोरीला काय आहे? आपल्याकडे तर एक फुटकी कवडी सुद्धा नाही. भोलाने हार मानून सहमती दिली. तो हळूच म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतेस तर मी त्याला बोलावतो. तो बाहेर गेला आणि अनोळखी माणसाला घरात येण्याचं निमंत्रण दिलं. अनोळखी माणसाने आपली पिशवी उघडली. त्यात तांदूळ, डाळ, भाज्या, मसाले आणि अगदी मिठाई सुद्धा होती. तो हसत म्हणाला, बहीण, तू यापासून माझ्यासाठी जेवण बनवशील का? रमाने पिशवी डोकावून आश्चर्याने म्हटले, एवढं सगळं सामान तू एकटा खाणार आहेस? अनोळखी माणूस हसला आणि म्हणाला, मला माहीत नव्हतं की एवढं जेवण बनेल. बरं सांग, तू आणि तुझ्या नवऱ्याने जेवण केलं का? भोला अजूनही संशयाने भरला होता. त्याने झटकन म्हटले, तू तुझी काळजी कर, आमची सोड. तू खा आणि निघून जा. अनोळखी माणसाने दयाळूपणे भोलाकडे पाहिलं. भाऊ, रागवतोस कशाला? मी तर फक्त विचारलं. आणि तुझा चेहरा पाहून वाटतंय की तू अजून काही खाल्लं नाहीस. चल, तुम्ही दोघेही माझ्यासोबत जेवण करा. भोलाने थंड स्वरात म्हटले, नाही, हे जेवण तुझं आहे, आम्ही खाणार नाही. पण अनोळखी माणसाने ठामपणे म्हटले, असं कसं चालेल? तुझ्या बायकोने इतक्या रात्री माझ्यासाठी जेवण बनवलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढा सगळा जेवण मी एकटा कसा खाईन? जर तुम्ही दोघे माझ्यासोबत जेवला नाहीत तर मला बरं वाटणार नाही. भोला आणि रमाने एकमेकांकडे पाहिलं. भुकेने ते व्याकुळ होते आणि स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुगंधाने त्यांचं मन लालसावलं होतं. शेवटी भोल्याने होकार दिला, ठीक आहे, आम्ही तुझ्यासोबत जेवतो. तिघेही बसून जेवण करू लागले. जेवण खूपच चविष्ट झालं होतं. अनेक दिवसांनी भोला आणि रमाच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतीचं हास्य दिसलं. अनोळखी माणूस खुशीने म्हणाला, वाह बहीण, तुझ्या हातात खरंच जादू आहे. मग त्याने आपली दुसरी पिशवी उचलली आणि भोलाला देऊन म्हणाला, ही माझ्या कपड्यांची पिशवी आहे, ती तू ठेव. तुझ्या बायकोने माझ्यासाठी इतकं केलं, हे मी तुला द्यायलाच हवं. यात फार किमती कपडे नाहीत, पण तुझ्या कामी येतील. भोलाने आश्चर्याने म्हटले, पण हा तर तुझा धंदा आहे, तुझी उपजीविका. अनोळखी माणसाने हात उंचावत म्हटले, काही हरकत नाही भाऊ, माझं मन सांगते की हे कपडे तुला द्यावेत.
रमाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले. ती हळू स्वरात म्हणाली, तुम्ही खूप दयाळू आहात, पण इतक्या रात्री आणि या पावसात तुम्ही कसे जाल? तुम्ही इथेच थांबा. अनोळखी माणूस हसला आणि म्हणाला, बहीण, धन्यवाद, पण मला जावं लागेल. माझी बायको माझी वाट पाहत असेल. मी उशीर केला तर ती काळजी करेल. आता मी निघतो, पुन्हा कधीतरी भेटू. भोला आणि रमाने त्याला निरोप दिला. तो पावसाच्या थेंबात हळूहळू दिसेनासा झाला. त्याच्या गेल्यावर रमाने उत्सुकतेने कपड्यांची पिशवी उघडली. त्यात अनेक उबदार कपडे होते, स्वेटर, मफलर आणि पांघरुण. रमाचे हात एका खास पांघरुणावर थांबले. ती आश्चर्याने म्हणाली, हे तेच पांघरुण आहे जे मी त्या वृद्ध बाबांना दिलं होतं? पहाजी, याच्या कोपऱ्यावर तीच खूण आहे. मी हे कधीच विसरू शकत नाही. भोलाचा चेहरा पिवळा पडला. त्याने कापड्या स्वरात म्हटले, मग याचा अर्थ तो अनोळखी माणूस साधा माणूस नव्हता, आणि तो वृद्ध बाबाही? रमाच्या डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर दैवी प्रकाश झळकला. ती हळूच म्हणाली, हो जी, तो कोणी दुसरा नव्हता, स्वतः भगवान होते. त्यांनी माझी परीक्षा घेतली आणि मग साक्षात येऊन आपली मदत केली. भोला धडाम करून जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे कृष्णा, मी काय केलं? माझ्या घरी स्वतः तुम्ही आलात आणि मी तुम्हाला ओळखलं नाही. उलट मी तुमच्याशी रुक्ष वागलो. रमाने भोलाला मिठी मारली. ती म्हणाली, भगवान सगळ्यांचे हृदय जाणतात. ते मनुष्यरूप धारण करून आपली परीक्षा घेतात, आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा ते स्वतः येऊन आपलं रक्षण करतात. भोलाने डोके खाली घालून म्हटले, मी चुकलो रमा. मी नेहमी भगवंताला दोष दिला की ती आपली मदत करत नाहीत, पण आज त्यांनी येऊन दाखवलं की ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. जर ते आले नसते तर आपण या थंडीत आणि पावसात उपाशी झोपलो असतो. रमा हसली आणि म्हणाली, विश्वास हाच सर्वात मोठा बळ आहे. जेव्हा आपण प्रभूवर विश्वास ठेवतो तेव्हा ते प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढतात. भोलाने हात जोडून आकाशाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, हे प्रभू, माझी चूक माफ करा. मी अज्ञानाने तुम्हाला किती काही बोललो. आजपासून मी तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही. तुमचे लाख लाख धन्यवाद. त्या रात्री भोला आणि रमा नव्या पांघरुणात गुंडाळून झोपले. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खरी शांती आणि विश्वासाचं हास्य होतं. काही दिवस असेच निघून गेले. आता भोलाच्या मनात भगवंताबद्दल गहिरी श्रद्धा जागी झाली होती. तो आणि रमा दोघेही रोज भक्ती आणि प्रार्थनेत वेळ देऊ लागले. भोलाचा स्वभावही बदलला होता. तो आता शांत आणि संयमी झाला होता. एके दिवशी जेव्हा दोघेही आपल्या झोपडीबाहेर बसले होते तेव्हा एक साधू बाबा त्यांच्या घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर अप्रतिम तेज होतं आणि त्यांचे डोळे गहन ज्ञानाने भरलेले होते. भोला आणि रमाने एकत्र हात जोडून म्हटले, प्रणाम बाबा. साधूने आशीर्वाद देताना म्हटले, कल्याण हो मुलांनो. मला थोडं पाणी मिळेल का? नक्कीच बाबा. रमा तत्काळ आत गेली आणि पाणी घेऊन आली. भोलाने त्यांना बसण्याची विनंती केली. या बाबा, इथे बसा. तुम्ही कुठून येताय? साधू हसले आणि म्हणाले, बेटा, मी तर फिरतच असतो, कधी इकडे कधी तिकडे. आज तुमच्या गावातून जात होतो म्हणून विचार केला तुमच्या घरी थोडा वेळ थांबावं. रमाने पाणी दिलं. साधूनी पाणी पिऊन म्हटले, बेटी, मला काही खायला मिळेल का? मी खूप लांबून आलो आहे आणि भुकेलो आहे. रमाने भोलाकडे पाहिलं. भोलाने तत्काळ म्हटले, रमा, असं का बघतेस? बाबांना जेवण दे. जे उरेल त्यात आपण दोघे लाटून खाऊ. रमा खुश झाली आणि तत्काळ जेवण वाढलं. साधूंनी जेवताना गंभीरपणे भोलाकडे पाहिलं आणि विचारलं, बेटा, तू काहीसा अस्वस्थ दिसतोस. काही चिंता आहे का? सांग, कदाचित मी मदत करू शकेन. भोलाने डोके खाली घालून म्हटले, बाबा, तुम्ही आज माझा हिस्सा खाताय. मी माझी चिंता तुम्हाला कशी सांगू? साधूंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा, माझ्यापासून लपवू नको. सांग, काय अडचण आहे? जे शक्य असेल ते मी नक्की करेन. भोलाने गहिरी उसासा टाकला आणि म्हणाला, काही नाही बाबा, मी खूप गरीब आहे. माझं स्वतःचं शेत नाही. दुसऱ्यांच्या शेतात मेहनत करतो. माझी बायकोही दुसऱ्यांच्या घरी काम करते. आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, पण इतकी कमी मजुरी मिळते की फक्त गुजारा चालतो, काहीच बचत होत नाही. साधूंनी आपली दाढी सावरत गंभीरपणे म्हटले, बेटा, तुझ्या समस्येचा उपाय आहे, पण त्यासाठी तुला एका नियमाचं पालन करावं लागेल. हा नियम कठीण असेल. जर तू तो मोडलास तर कृपा मिळणार नाही, पण जर तू तो पाळलास तर तुझं आयुष्य बदलून जाईल. भोलाने हात जोडून म्हटलं, बाबा, मी वचन देतो, मी हा नियम कधीच तोडणार नाही. साधू प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन निघून गेले. जाताना त्यांच्या डोळ्यात एक रहस्यमय चमक होती, जी भोला आणि रमा समजू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी भोला लवकर उठला. कामावर जाण्यापूर्वी त्याने पाहिलं, माधव आपल्या गाडीवर भाज्या सजवत होता. भोलाने हसत म्हटलं, राम राम माधव भैया. माधव आश्चर्याने म्हणाला, अरे भोला, राम राम. आज बोलतोयस पण कामावर निघालायस का? भोलाने सांगितलं, हो भैया, निघालोय. आज थोडा उशीर झालाय. आणि तो पुढे निघाला. आता हा नियम त्याची सवय बनला. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो माधवला नमस्कार करायचा. त्याचा स्वभावही बदलला. गावकरी हे पाहून आश्चर्यचकित झाली.
पण एके दिवशी जेव्हा भोला कामावर जायला निघाला तेव्हा माधव कुठेच दिसला नाही. त्याचा गाडाही नव्हता, त्याचं घरही बंद होतं. भोला चिंतित झाला. त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, हे प्रभू, हे काय झालं? आज तर माधव भैया कुठेच दिसत नाहीत. कुठे माझा नियम तुटेल? मागून रमा आली आणि चिंतेने म्हणाली, काय झालं जी, तुम्ही अजून गेला नाहीत? इथे का उभे आहात? भोलाने उदासपणे सांगितलं, पहा ना रमा, आज माधव भैयांनी गाडी लावली नाही. त्यांचं घरही बंद आहे. कुठे गेलेत कोण जाणे? रमाने सांत्वना देत म्हटलं, तुम्ही काळजी करू नका. दुपारी जेव्हा तुम्ही कामावरून परत याल तेव्हा माधव भैया आले असतील, तेव्हा त्यांचे दर्शन घ्या. भोलाने सुटकेचा निश्वास सोडला. हो, तू बरोबर बोलतेस. तसंही आता उशीर होतोय. कामाला उशीर झाला तर जमीनदार नाराज होईल. तो कामावर गेला, पण त्याचं मन सारा दिवस अस्वस्थ राहिलं. दुपारी जेव्हा तू जेवणासाठी घरी परतला तेव्हाही माधवचा काही पत्ता नव्हता. रमाने आनंदाने म्हटलं, तुम्ही आलात, मी आता जेवण वाढते. भोलाने चिंतेने म्हटलं, नाही रमा, मी जेवण खाऊ शकत नाही. मी आज माधव भैयाचे दर्शन केले नाहीत. जर मी जेवलो तर माझा नियम तुटेल. मी नियम तोडू शकत नाही, नाहीतर प्रभू माझ्यावरची कृपा काढून घेतील. मी याआधी कधी भगवंतावर विश्वास ठेवला नव्हता, पण आता विश्वास आला आहे. मग भुकेलं राहावं लागलं तरी मी नियम तोडणार नाही. रमा चिंतित झाली. तिला वाटलं, ह्यांनी असा काय नियम बनवलाय? कोण जाणे कधीपर्यंत उपाशी राहतील? सूरज मावळला, संध्याकाळ झाली, मग रात्रही झाली, पण माधवचं घर बंदच राहिलं. भोला उपाशी राहिला आणि त्याने रात्री भजनही केलं नाही. रमाने समजावलं, आता सोडा ना हा नियम, काहीतरी खा. उपाशीपोटी झोप कशी येईल? पण भोला ठाम राहिला, नाही रमा, मी कोणत्याही परिस्थितीत माझा नियम तोडणार नाही. तू खा, मी खाणार नाही. रमाने डोळ्यात पाणी आणत आपल्या पतीकडे पाहिलं. तिच्या मनात चिंता होती आणि अभिमानही. आपल्या पतीची दृढता आणि प्रभूवरील विश्वास पाहून ती थक्क झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी भोला पुन्हा तयार होऊन बाहेर गेला आणि आजही माधवचा गाडा नव्हता. पण यावेळी माधवची पत्नी बाहेर कपडे धुत होती. भोलाने नम्रपणे म्हटलं, नमस्ते भाभी, माधव भैया कुठे आहेत? 2 दिवसांपासून दिसत नाहीत. माधवच्या पत्नीने हसत उत्तर दिलं, हो भोला भाई, आम्ही काल नातेवाईकांच्या लग्नाला गेलो होतो. रात्री उशिरा परतलो, म्हणूनच सकाळी उशीर झाला. आता माधव खेतात ताजी भाजी आणायला गेलाय. भोलाचं मन आणखी अस्वस्थ झालं. त्याने घाईने म्हटलं, ठीक आहे भाभी, मी त्यांना खेतातच भेटतो. तो भूक आणि अशक्तपणा असूनही जलद पावलं टाकत खेताकडे निघाला. इकडे खेतात माधव भाज्या निवडत होता. तेवढ्यात त्याची नजर जमिनीवर काहीतरी चमकणाऱ्या वस्तूवर पडली. त्याने माती खणली आणि घागर बाहेर काढला. घागर उघडताच त्याचे होश उडाले. आज सोन्या चांदीची नाणी आणि मौल्यवान हिरे जवाहिरे भरलेली होती. हे भगवाना, माधव थक्क झाला. एवढं सगळं धन? तेवढ्यात मागून आवाज आला, रामराम माधव भैया. माधव चमकला. त्याने घाईघाईने घागर मागे लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने पाहिलं, भोला त्याच्याकडे येत होता. थांब भोला, माझा ऐकस. माधव घाबरला, पण भोलाने हात जोडून म्हटलं, मला फक्त तुमचं दर्शन हवं होतं, हेच पुरेसं आहे. 2 दिवसांपासून उपाशी आहे, आता जेवण करू शकतो. माधवला वाटलं की भोलाने खजिना पाहिला आहे. तो आणखी घाबरला. भोला, माझं ऐक, कुणाला काही सांगू नकोस. भोला थांबला. त्याने संशयाने विचारलं, कुणाला काय सांगू नये भैया? कोणती गोष्ट लपवायची आहे? माधव हकनकून बोलला, तो हा घागर तू पाहिला आहेस, यात हा धन आहे. आपण दोघं याचं अर्ध वाटून घेऊ. तुझीही गरिबी मिटेल आणि माझीही. भोलाचे डोळे विस्फारले. त्याने घागराकडे पाहिला आणि डोळे चोळले. जणू काही विश्वासच बसत नव्हता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने आकाशाकडे पाहिला आणि म्हणाला, हे प्रभू, तुझा लाख लाख धन्यवाद. तू माझी प्रार्थना ऐकलीस. त्याने माधवला म्हटलं, चल भैया, घरी जाऊया. तिथे बसून सर्व काही पाहू आणि वाटून घेऊ. माधव म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात ठेव, कुणाला खबर लागता कामा नये. दोघांनी घागर उचलला आणि भोलाच्या घरी पोहोचले. रमा आपल्या पतीला पाहताच धावत आली. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही अजून काही खाल्लं नाही? किती अशक्त झालात? भोलाचा डोळ्यात चमक होती. तो म्हणाला, रमा, तुला विश्वास बसणार नाही. काय झालं ते? त्याने घागर उघडला. आज सोल्या चांदीची दागिनेचा ढीग होता. रमाचं तोंड उघडच राहिलं. हे सगळं कसं? भोलाने श्रद्धेने सांगितलं, माधव भैयाला खेतोट मिळालं आणि त्यांनी सांगितलं की आपण याचं अर्ध वाटून घेऊ. ही प्रभूचीच कृपा आहे. रमा, प्रभूने आपली प्रार्थना ऐकली. रमाने आनंदाने आपल्या पतीला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती म्हणाली, पाहिलत ना जी, ईश्वराच्या घरी उशीर होतो पण अंधार होत नाही. आज हा खजिना आपल्याला त्या नियमामुळे मिळाला. जर तुम्ही नियम पाळला नसता तर तुम्ही माधव भैयाला पाहण्यासाठी खेतात गेला नसता आणि हे धनही मिळालं नसतं. भोलाने अश्रू पुसच म्हटलं, हो रमा, तू बरोबर बोलतेस. आधी ईश्वराने पांघरून मागून तुझी परीक्षा घेतली होती. मग साधूच्या रूपात आपल्या घरी येऊन माझ्या हिस्सेचे जेवण खाल्लं होतं. हे सगळं आपली परीक्षा होती आणि आपण त्या परीक्षेत यशस्वी झालो. आपण किती वाईट दिवस पाहिले, पण हे सगळं आपल्या धैर्य आणि विश्वासाचं फळ आहे. माधव म्हणाला, भोला, तू आणि रमा खूप चांगले लोक आहात. मला आनंद आहे की मी हे धन तुमच्याशी वाटून घेत आहे. तुम्ही याचे खरे हकदार आहात.
रमाने हात जोडून म्हटलं, हे सगळं भगवंताची कृपा आहे माधव भैया. त्यांनीच आमच्यासाठी हे सगळं केलं. भोला उत्साहाने म्हणाला, आता आपल्याला दुसऱ्याकडे काम करायची गरज नाही. आता मला त्या कठोर जमीनदाराच्या शेतातही जायचं नाही. या धनाने आपण जमीन विकत घेऊ आणि सुखाने आयुष्य जगू. रमाने भोलाचा हात धरला आणि म्हणाली, हो जी, आणि आता आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षणही देऊ आणि गावातल्या गरिबांचीही मदत करू. भोलाने माधवसोबत धन समान वाटून घेतलं आणि कृतज्ञतेने त्याला निरोप दिला. माधव गेल्यावर भोलाने रमाला जवळ बोलवलं आणि म्हटलं, खरंच रमा, ईश्वराच्या घरी उशीर होतो पण अंधार होत नाही. मी किती चुकीचं विचार केलं होतं. मी प्रभूपासून नाराज होतो की ते आपली मदत करत नाहीत, पण ते तर प्रत्येक क्षणी आपल्यासोबत होते. रमा हसली आणि म्हणाली, भगवान नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि मग त्यांना आशीर्वाद देतात. आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो. तुम्ही तेच केलं. भोलाने त्या दिवशी नियम पूर्ण केल्यावरच प्रथम जेवण केलं. त्याच्या मनात अपार शांती आणि प्रभूबद्दल कृतज्ञता होती. काळ पुढे सरकला आणि भोला रमाचं आयुष्य बदललं. त्यांनी गावात एक सुंदर घर बांधलं आणि थोडी जमीनही विकत घेतली. आता रमाला दुसऱ्याच्या घरी काम करावं लागत नव्हतं आणि भोलाही आपल्या शेतात मेहनत करत होता. धन आलं तरी त्यांचा स्वभाव साधा आणि दयाळू राहिला. त्यांनी गावातल्या गरीब मुलांसाठी एक छोटं शाळा सुरू केलं, जिथे मोफत शिक्षण दिलं जायचं. एके दिवशी भोला शेतात काम करत असताना एक अनोळखी माणूस तिथे आला. त्याला पाहताच भोलाला काहीतरी ओळखीचं वाटलं. अनोळखी माणूस हसत म्हणाला, नमस्ते भोला. भोलाने आश्चर्याने म्हटलं, नमस्ते, आपण याआधी भेटलो आहोत का? अनोळखी माणसाने गूढ हास्याने सांगितलं, हो, आपण भेटलो आहोत, पण कदाचित तुम्हाला ओळखत नाहीस. भोलाने गौरसे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर दैवी आभा होती आणि डोळ्यात अलौकिक प्रकाश. भोलाचं हृदय कापलं. तुम्ही तेच आहात जे ते रात्री पावसात आमच्या घरी आलात. अनोळखी लडूस हसला आणि म्हणाला, हो, मी तोच आहे, आणि तोच ज्याने तुला नियम सांगितला की रोज माधवला पाहावं. भोलाच्या पायाखालची जमीन सरकली. तो तत्काळ त्यांच्या चरणी पडला आणि भावूक होऊन म्हणाला, तुम्ही तेच साधू बाबा आहात आणि तुम्हीच ते वृद्ध भिकारी होतात ज्यांना रमाने पांघरून दिलं होतं. अनोळखी माणसाने त्याला उचलून मिठी मारली आणि म्हटलं, भोला, मी तोच आहे. मी तुमच्या दोघांची परीक्षा घ्यायला आलो होतो आणि तुम्ही दोघे त्या परीक्षेत यशस्वी झालात. भोलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने कापऱ्या स्वरात म्हटलं, मला माफ करा बाबा, मी तुमच्याबद्दल नकळत काय काय विचार केलं. मी तर भगवंतावरही विश्वास ठेवत नव्हतो, त्यांची निंदा करायचो. अनोळखी माणसाने त्याचे अश्रू पुसत म्हटलं, काही हरकत नाही बेटा, आयुष्यात प्रत्येक माणसाला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी अनेकदा माणूस ईश्वरावरचा विश्वास गमावतो, पण जेव्हा तो पुन्हा विश्वासाच्या मार्गावर परत येतो तेव्हा भगवान त्याला प्रेमाने आपलंसं करतात. तुझी बायको रमा तर नेहमीपासून सच्ची भक्त आहे. तिचा विश्वास अप्रतिम आहे आणि आता तूही त्या मार्गावर चालू लागला आहेस. भोलाने कृतज्ञतेने हात जोडत म्हटलं, तुमच्या कृपेने आमचं आयुष्य बदललं बाबा. आता आम्ही सुखी आहोत आणि दुसऱ्यांची सेवाही करतो आहोत. मी तर गरीब मुलांसाठी एक छोटं शाळाही सुरू केली आहे. अनोळखी माणूस प्रसन्न झाला आणि म्हणाला, हाच तर खरा भक्तीचा मार्ग आहे बेटा. आपल्या लाभाचा उपयोग दुसऱ्यांच्या भल्यासाठी करणं. मी तुम्हा दोघांवर खूप खुश आहे. थोड्या वेळ बोलल्यानंतर अनोळखी माणूस उठला आणि म्हणाला, आता मी निघतो भोला, पण लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, तुझ्या हृदयात. भोलाने त्यांचे चरण स्पर्श करत म्हटलं, तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहू बाबा. अनोळखी माणसाने आशीर्वाद दिला आणि हळूहळू निघून गेला. भोला त्यांना जाताना निहारत राहिला. मग धावत घरी पोचला आणि रमाला सर्व सांगण्यासाठी हाक मारली. रमा, रमा, तो हापत हापत बोलला, ते पुन्हा आले होते, तेच साधू बाबा. रमाने आश्चर्याने विचारलं, कोणते साधू बाबा, कुठे? भोलाने सारी घटना सांगितली. रमाच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आश्चर्याचा भाव पसरला. तिने डोळे बंद करून हात जोडत म्हटलं, प्रभूने आपल्याला पुन्हा दर्शन दिले. आपण किती भाग्यवान आहोत. भोलाने आपल्या पत्नीला मिठी मारत म्हटलं, हो रमा, आपण खरंच भाग्यवान आहोत. हे सगळं तुझ्या अटूट विश्वासामुळेच शक्य झालं. तुझा विश्वासच आपल्याला इथपर्यंत घेऊन आला. आजही गावातील लोक भोला आणि रमाची कथा सांगतात. कशी एक गरीब दाम्पत्याच्या विश्वास आणि कर्माने त्यांना यश आणि समृद्धी मिळाली आणि सर्वांना हेच शिकवलं की ईश्वराच्या घरी उशीर होतो पण अंधार होत नाही. प्रेक्षक बंधूंनो,
भोला आणि रमाच्या या संपूर्ण घटनेतून पहिली शिकवण ही आहे की भगवान आपल्या भक्तांची परीक्षा नक्कीच घेतात, पण त्यांचा हात कधीच सोडत नाहीत. पितृपक्षाच्या दिवसात हाच संदेश वारंवार सांगितला जातो की जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचं तर्पण करतो, त्यांना श्रद्धेने स्मरण करतो, तेव्हा ते आपली परीक्षा घेतात. ते पाहतात की संतान अडचणीतही आपला धर्म आणि कर्तव्य पाळते की नाही. रमाने जेव्हा ते वृद्ध बाबांना पांघरून दिलं, ती फक्त दया नव्हती, तर आपल्या पितरांच्या आत्म्यांना संतुष्ट करण्यासारखं होतं. कारण शास्त्रात सांगितलं आहे की जो भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी आणि थंडीत कापणाऱ्याला वस्त्र देतो, तो फक्त दानच करत नाही, तर आपल्या पितरांना प्रसन्न करतो. रमाचं हे त्याग प्रभूची परीक्षा होती आणि तेच आशीर्वाद बनून तिच्या आयुष्यात परत आलं. पितृपक्ष आपल्याला हेच शिकवतं की पूर्वजांची कृपा तेव्हाच मिळते जेव्हा आपण दुसऱ्याचं दुःख आपलं समजून त्यांची मदत करतो. या कथेतून मिळणारी दुसरी शिकवण आहे की धैर्य आणि नियमाने ईश्वर आणि पितरांची कृपा प्राप्त होते. साधूबाबांनी भोलाला नियम दिला होता की माधवचं दर्शन न घेता जेवण करायचं नाही. भोलाने कितीही भूक सहन केली तरी नियम तोडला नाही. पितृपक्षाचंही हेच महत्त्व आहे. या दिवसात असं सांगितलं जातं की जर नियम तोडला तर पितरांचा आशीर्वाद दूर जातो. श्राद्धात स्वच्छता, संयम, सत्य आणि नियम हा सर्वात मोठा आधार आहे. ज्याप्रमाणे भोलाने उपाशी राहूनही आपला नियम पाळला आणि शेवटी सोन्या चांदीचा घागर मिळवला, त्याचप्रमाणे जो मनुष्य पितृपक्षात नियम आणि श्रद्धेने कर्म करतो, त्याच्या आयुष्यातील दरिद्रता आणि संकट मिटतात. ही कथा आपल्याला सांगते की धैर्य आणि नियम केवळ भगवंतालाच नाही, तर पितरांनाही प्रसन्न करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात समृद्धी येते. तिसरी शिकवण अशी आहे की जेव्हा प्रभू कृपा बरसवतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो, तेव्हा त्या धनाचा आणि सुखाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नव्हे, तर सेवा आणि दानासाठी करावा. भोदा आणि रमाने असंच केलं. त्यांनी आपल्या धनातून गावातील मुलांसाठी शाळा उघडली, गरिबांना अन्न आणि कपडे दिले. हाच खरा तर्पण आहे. पितृपक्षाचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवतो, तेव्हा आपले पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला आणखी आशीर्वाद देतात. श्राद्ध म्हणजे केवळ अन्नपाणी अर्पण करणं नाही, तर ही भावना आहे की आपण आपल्या पितरांच्या स्मृतीत करुणा आणि सेवा करावी. रमा आणि भोलाने सेवा आणि दयाच आपला धर्म बनवला आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात शांती आणि समृद्धी आली. म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, या कथेतून आणि पितृपक्षातून या 3 गहन गोष्टी शिकायला मिळतात. ईश्वर आणि पितर नेहमी परीक्षा घेतात, पण भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. नियम आणि धैर्य कृपेला आकर्षित करतात आणि समृद्धीचं खरं सुख सेवा आणि दानात आहे. याच कारणामुळे असं म्हटलं जातं की पितृपक्षात दया, श्रद्धा आणि संयमाने केलेलं प्रत्येक कर्म अनेक पिढ्यांपर्यंत आशीर्वाद बनून उतरतं. प्रेक्षक बंधूंनो, ही कथा इथेच संपत नाही. आता आपण पितृपक्षातील त्या दैवी कथांचं स्मरण करणार आहोत, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या हृदयात एक नवा प्रकाश जागेल. कारण पितृपक्ष हा केवळ श्राद्ध आणि तर्पणाचा काळ नाहीये, तर ही अशी संधी आहे जेव्हा मनुष्य आपल्या पितरांच्या आत्म्यांना तृप्त करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील दरिद्रता, दुःख आणि संकट दूर करू शकतो. तुम्ही ऐकलं असेल की पितृपक्षात जर काही गोष्टी कुत्र्याला अर्पण केल्या तर घरात कधीच दरिद्रता येत नाही. शास्त्र सांगतात की कुत्रा हा केवळ एक प्राणी नाही, तर यमराजाचं वाहन आहे, पितरांचा संदेशवाहक आहे. जेव्हा आपण पितृपक्षाच्या दिवसात श्रद्धेने या जीवांना अन्न देतो, तेव्हा ते थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं आणि ते तृप्त होऊन आशीर्वाद देतात. आणि हेच ते रहस्य आहे ज्याबद्दल आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत की पितृपक्षात 3 खास गोष्टी कुत्र्यांना खाऊ घातल्याने आयुष्यात कधीच गरिबी येत नाही. ही केवळ परंपरा नाही, तर एक दैवी नियम आहे जो आपल्या ऋषींनी अनुभव करून आपल्याला दिला आहे. तर चला पितृपक्षातील पहिल्या कथेचं स्मरण करूया. खूप जुनं गोष्ट आहे. एका छोट्या गावात वेणू नावाचा एक तरुण राहत होता. त्याच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा की जेव्हा कोणी हे जग सोडून जातं, तेव्हा आपण अर्पण केलेलं अन्न आणि पाणी खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतं का? ही सगळी फक्त परंपरा आहे की यात काही दैवी रहस्य दडलं आहे? हा प्रश्न त्याला रोज अस्वस्थ करायचा. एके दिवशी तो गावातील ऋषीकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, लोक पितरांचं तर्पण करतात, कावळ्यांना आणि कुत्र्यांना अन्न देतात, पण मला हे सगळं समजत नाही. हे खरंच त्या आत्म्यांपर्यंत पोहोचतं का? ऋषी हसत म्हणाले, वत्स, हे केवळ कर्मकांड नाहीये. जेव्हा संतान श्रद्धे आणि प्रेमाने अर्पण करते, तेव्हा पितर अदृश्य रूपाने आपल्या वंशजांपर्यंत येतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. विशेषतः कुत्र्याला अन्न देणं खूप पवित्र मानलं गेलं आहे.
कारण तो धर्मराजाचं वाहन आहे आणि पितरांपर्यंत अर्पण पोहोचवण्याचं माध्यम आहे. जर तू श्रद्धेने हे केलंस तर तुझी शंका मिटेल. वेणूने त्या दिवशीच संकल्प घेतला. त्याने स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान केले, तीळ आणि पाण्याने आपल्या पितरांचं स्मरण केलं आणि अन्न बनवून अर्पणाची तयारी केली. थोड्याच वेळात एक क्रोश भुकेला कुत्रा त्याच्या अंगणात आला. त्याच्या डोळ्यात करुणा होती, शरीर थरथरत होतं. वेणूने विचार केला, कदाचित हाच तो प्रसंग आहे ज्याबद्दल गुरुदेवांनी सांगितलं होतं. त्याने प्रेमाने त्या कुत्र्याला स्वतःच्या हाताने रोटी आणि खीर खाऊ घातली. जसजसं कुत्र्याने अन्न खाल्लं तसतसं त्याच्या शरीरातून एक दैवी प्रकाश पसरू लागला आणि त्याच क्षणी वेणूला आपल्या हृदयात एक गूंज ऐकू आली. वत्स, आम्ही तुझे पितर आहोत. तुझ्या श्रद्धा आणि सेवेने आम्ही तृप्त झालो. आज तू या कुत्र्याला जे अर्पण केलंस ते थेट आमच्यापर्यंत पोचलं. तुझ्या घरात अन्नधनाची कधीच कमतरता भासणार नाही आणि तुझी संततीही हाच धर्म पाळतील. हे ऐकून त्या तरुणाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडून म्हटलं, आता मला विश्वास झाला की पितरांना अर्पण केलेलं कधीच व्यर्थ जात नाही आणि कुत्र्याला अन्न देणं खरंच धर्मराजाला प्रसन्न करण्यासारखं आहे. त्या दिवसापासून त्याने ठरवलं की दरवर्षी पितृपक्षाच्या दिवसांत तो विशेषतः कुत्र्याला अन्न देईल. कारण जेव्हा कुत्रा तृप्त होतो तेव्हा समजावं की पितरही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. प्रेक्षक बंधूंनो, या कथेचा सर्वात गहन संदेश हाच आहे की आपल्या पितरांना तृप्त करणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि कुत्र्याला अन्न देणं हे केवळ दयेचं कार्य नाही, तर ते थेट पितरांपर्यंत पोचणारं अर्पण आहे. जेव्हा कुत्रा अन्न खाऊन आनंदाने शिपटी हलवतो तेव्हाच आपले पूर्वज आपल्या आत्म्यावर कृपेची छाया बनून उतरतात. म्हणून जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा श्रद्धेने कुत्र्याला अन्न द्या. हाच सर्वात सोपा आणि खरा तर्पण आहे. चला प्रेक्षक बंधूंनो, आता दुसऱ्या कथेकडे वळूया. खूप जुनी गोष्ट आहे. काशीजवळच्या एका छोट्या नगरात धनपाल नावाचा सेठ राहत होता. त्याच्याकडे धन, वैभव, धान्य आणि दागिन्यांची काहीच कमतरता नव्हती. पण एक दुःख त्याच्या हृदयात खोलवर रुतलं होतं. त्याचं कुटुंब सतत आजारांनी ग्रासलं होतं. घरात भांडणं होत आणि व्यापारातही वारंवार तोटा होत असे. धनपाल विचारात बुडालेला असायचा. माझ्याकडे सर्व काही असताना सुख का नाही? नेमका कोणता पाप आहे ज्याने माझ्या घरातली शांती हिरावली? एके दिवशी नगरात एक साधू आले. त्यांच्या तेजस्वी स्वरूपाला पाहून धनपालाने त्यांना घरी बोलवलं आणि आपली व्यथा सांगितली. साधूंनी ध्यान लावलं आणि मग म्हटलं, सेठ, तुझ्या घराची ही दुरवस्था यामुळे आहे की तू कधीही आपल्या पितरांचं स्मरण आणि श्राद्ध केलं नाहीस. ज्या आत्म्यांनी तुला जन्म दिला, ज्यांना तुझ्या अन्नाचा हिस्सा मिळायला हवा होता, त्या आत्म्या तृष्णेने भटकत आहेत. जेव्हा पितर नाराज होतात तेव्हा घरात अन्न आणि धन येतं खरं, पण ते टिकत नाही, सुखशांती नाहीशी होते. धनपाल चकित झाला. तो म्हणाला, गुरुदेव, मी याबाबत कधीच विचार केला नव्हता. कृपया मला मार्ग दाखवा. साधू म्हणाले, येत्या काही दिवसांत पितरांचं स्मरण करण्याचा विशेष काळ आहे. त्या काळात तू तर्पण, पिंडदान आणि अन्नदान कर. विशेषतः लक्षात ठेव की ब्राह्मणांना, कावळ्यांना आणि कुत्र्यांना अन्न अवश्य दे, कारण हाच तो सेतू आहे ज्याद्वारे तुझं अर्पण पितरांपर्यंत पोहोचतं. धनपालाने साधूंच्या आज्ञेचं पालन केलं. जेव्हा तो दिवस आला तेव्हा त्याने संपूर्ण नगरात भोजाचं आयोजन केलं. ब्राह्मणांना आदराने जेवण वाढलं, कावळ्यांना आणि गायींना धान्य खाऊ घातलं आणि आपल्या अंगणाबाहेर बसून भुकेल्या कुत्र्यांची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात 2 कुत्रे तिथे आले. एकाचं शरीर जखमी होतं तर दुसरा खूप अशक्त आणि भुकेला होता. लोक त्यांच्याकडे पाहून तोंड फिरवत होते, पण धनपालाने तत्काळ स्वतःच्या हाताने त्यांना रोटी, दूध आणि खीर खाऊ घातली. कुत्र्यांनी तृप्त होऊन शेपट्या हलवल्या आणि शांतपणे झोपले. जसं हे घडलं तेव्हाच धनपालाला आपल्या घरात एक दैवी सुगंधाचा अनुभव आला. असं वाटलं की घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून कोणीतरी आशीर्वाद बरसवत आहे. त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं. त्याचे पितर त्याच्या समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ते म्हणाले, वत्स धनपाल, आज तू आम्हाला तृप्त केलंस. इतकी वर्ष आम्ही वाट पाहत होतो, पण आज तुझ्या हातून मिळालेल्या अर्पणाने आमचं हृदय प्रसन्न झालं. आता तुझ्या घरातून क्लेश दूर होईल आणि समृद्धी कायम राहील. सकाळी जेव्हा धनपाल जागा झाला तेव्हा खरंच त्याच्या घराचं वातावरण बदललं होतं. आजारी लोक हळूहळू बरे होऊ लागले, व्यापारात लाभ वाढू लागला आणि कुटुंबात शांती प्रस्थापित झाली. प्रेक्षक बंधूंनो, या कथेचा गहन संदेश हाच आहे की केवळ धन नसणं हेच सुख नाही. पितरांचा आशीर्वाद नसेल तर धन व्यर्थ ठरतं. पितरांना तृप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रद्धेने तर्पण करणं आणि ब्राह्मणांना, कावळ्यांना आणि विशेषतः कुत्र्यांना अन्न देणं. कुत्रा हा केवळ प्राणी नाही तर धर्मराजाचं वाहन आहे. कुत्र्याला भोजन देणं म्हणजे थेट पितरांपर्यंत अर्पण पोहोचवणं आहे. म्हणून जेव्हा पितृपक्ष येतो तेव्हा आपण चुकूनही हे कर्म टाळू नये. भुकेल्या कुत्र्याला रोटी, दूध, भात
किंवा कोणतंही अन्न खाऊ घाला. त्याचं तृप्त होणं म्हणजे तुमच्या पितरांचं तृप्त होणं आहे. आणि जेव्हा पितर तृप्त होतात तेव्हा घर कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद आपोआप बरसू लागतो. प्रेक्षक बंधूंनो, खूप वर्षांपूर्वी मगध राज्यात चंद्रकेतू नावाचा राजाचा राजवट होती. राजा दयाळू आणि न्यायप्रिय होता, पण एक समस्या त्याला आतून खात होती. राजमहालात वारंवार अनुचित घटना घडत होत्या. कधी घोडे आजारी पडत, कधी शेतातलं पीक नष्ट होत, कधी महालात कोणतंही कारण नसताना भांडणं होत. राजा विचारात बुडाला होता. मी धर्माचं पालन करतो, प्रजेची सेवा करतो, तरीही माझ्या महालात आणि राज्यात अशांती का आहे? एके दिवशी एक वृद्ध तपस्वी राजमहालात आले. त्यांच्या तेजस्वी स्वरूपाला पाहून राजाने त्यांना प्रणाम केला आणि आपली समस्या सांगितली. तपस्वीने डोळे बंद करून ध्यान केलं आणि म्हणाले, राजन, तुझे पूर्वज असंतुष्ट आहेत. वर्षानुवर्ष कोणीही त्यांचं श्राद्ध आणि तर्पण केलेलं नाही. त्यांच्यासाठी ना अन्न अर्पण झालं ना पाणी. त्यांचे आत्मा तृष्णेने भटकत आहेत. जेव्हा पितर प्रसन्न नसतात तेव्हा वंशजाचं आयुष्यही सुखी होऊ शकत नाही. राजा चकित झाला. गुरुदेव, हे तर मोठं पाप झालं. कृपया मला उपाय सांगा. तपस्वी म्हणाले, येत्या काही दिवसात पितरांचं स्मरण करण्याचा काळ आहे. तू श्राद्ध आणि तर्पण कर, अन्नदान कर. ब्राह्मणांना, कावळ्यांना आणि विशेषतः कुत्र्यांना भोजन देणं विसरू नकोस. कुत्रे हे धर्मराजाचे दूत आहेत. त्यांना भोजन देणं म्हणजे पितरांपर्यंत थेट संदेश पोहोचवणं आहे. जेव्हा ते तृप्त होतात तेव्हाच पितर आशीर्वाद देतात. राजाने तपस्वींची गोष्ट मनावर घेतली. दुसऱ्याच दिवशी त्याने ठरवलं की पूर्ण नियम आणि श्रद्धेने हे सर्व करायचं. जेव्हा तो दिवस आला तेव्हा त्याने गंगा तटावर श्राद्ध केलं, पिंड अर्पण केले, तीळ आणि पाण्याने तर्पण केलं. मग आपल्या महालात येऊन ब्राह्मणांना भोजन करवलं. त्यानंतर त्याने कावळ्यांसाठी धान्य ठेवलं. पण सर्वात महत्त्वाचं, तो स्वतः स्वयंपाकघरात गेला. तिथे त्याने रोटी आणि खीर बनवली, स्वतःच्या हाताने थाळी सजवली आणि राजमहालाच्या द्वारावर येऊन बसला. लोक आश्चर्याने पाहत होते, राजा स्वतः द्वारावर का बसला आहे? थोड्याच वेळात 2 कुत्री तिथे आले. एक कुत्रा पांढरा होता, दुसरा काळा. दोघेही खूप भुकेले आणि थकलेले होते. जेव्हा त्यांनी राजाच्या हातून रोट्या खाल्ल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात चमक आली. जणू ते सामान्य कुत्रे नसून काही दैवी रूपच होते. राजाच्या डोळ्यांसमोर एक आश्चर्यकारक दृश्य घडलं. जसे दोन्ही कुत्रे तृप्त झाले, त्यांच्या शरीरातून प्रकाश निघू लागला आणि त्याच क्षणी आकाशातून एक गंभीर आवाज आला. राजन, आम्ही तुझे पितर आहोत. आज तू श्रद्धेने अर्पण केलंस आणि कुत्र्यांना भोजन देऊन आम्हाला तृप्त केलंस. इतकी वर्ष आम्ही तृष्णेत होतो, पण आज तुझ्या सेवेने आमच्या आत्मा प्रसन्न झाल्या. तुझं वंश नेहमी अन्नधान्याने समृद्ध राहील आणि तुझं राज्य सुख शांतीने भरून जाईल. राजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने हात जोडून म्हटलं, आज मला समजलं की पितरांची उपेक्षा करणं हा सर्वात मोठा पाप आहे आणि त्यांना तृप्त करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे श्रद्धेने कुत्र्यांना भोजन देणं. आता मी आणि माझे वंशज कधीच हे कर्तव्य विसरणार नाही. त्यानंतर राजा चंद्रकेतूचं राज्य खरंच सुखसमृद्धीने भरलं. पिकं लहलहू लागली, रोग नाहीसे झाले आणि महालात शांती प्रस्थापित झाली. प्रेक्षक बंधूंनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की पितरांचं श्राद्ध आणि तर्पण करणं हे प्रत्येक वंशजाचं कर्तव्य आहे. केवळ पूजा आणि मंत्र नाही, तर जिवंत प्राण्यांना तृप्त करणं ही पितरांना प्रसन्न करतं. विशेषतः कुत्र्याला भोजन देणं हे अत्यंत पवित्र कर्म आहे, कारण तो धर्मराजाचं वाहन आहे आणि पितरांचा प्रतिनिधी आहे. जेव्हा भुकेला कुत्रा तृप्त होतो तेव्हा खरंच पितर तृप्त होतात. म्हणून पितृपक्षात कधीही कुत्र्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. त्यांना रोटी, दूध, खीर किंवा कोणतंही अन्न द्या. जेव्हा ते समाधानाने भोजन करतात आणि शेपटी हलवतात तेव्हा समजा की तुमचे पितर तुमच्यावर आशीर्वाद बरसवत आहेत. प्रिय प्रेक्षक बंधूंनो, ही कथा इथेच संपत नाही. आता आपण हेही जाणून घेणार आहोत की पितृपक्षात कुत्र्याला या 3 गोष्टी खाऊ घातल्याने 7 पिढ्यांची गरिबी आणि दरिद्रता कायमची नाहीशी होते. प्रेक्षक बंधूंनो, आज आपण एका अशा रहस्यमय आणि श्रद्धेने जोडलेल्या विषयाचं स्मरण करणार आहोत ज्यामुळे तुमच्या हृदयात श्रद्धा जागृत होईल. ही कथा केवळ एक रसम नाही, तर एक असा विश्वास आहे जो आपल्या पूर्वजांशी आणि धर्मग्रंथांशी थेट जोडलेला आहे. पितृपक्षाच्या दिवसांत जेव्हा आपण आपल्या पितरांचं स्मरण करतो, तर्पण करतो, श्राद्ध करतो आणि ब्राह्मणांना तसंच पशुपक्ष्यांना भोजन देतो, तेव्हा त्यात कुत्र्याचं विशेष स्थान मानलं गेलं आहे. असं म्हणतात की जर पितृपक्षात कुत्र्याला या 3 गोष्टी खाऊ घातल्या तर 7 पिढ्यांपर्यंतची गरिबी आणि दरिद्रता कायमची नाहीशी होते. सर्वप्रथम समजून घ्या की पितृपक्षात कुत्र्याचं एवढं महत्त्व का आहे. गरुड पुराण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये कुत्र्याचा उल्लेख धर्माचा रक्षक म्हणून आढळतो. यमराजाच्या द्वारावर 2 कुत्री असतात जे जीवात्म्यांचं मार्गदर्शन करतात. हेच कारण आहे की पितृपक्षात कुत्र्याला भोजन देण्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि घरातून दरिद्रता दूर होते.
पहिली गोष्ट आहे रोटी, 7 धान्यांची किंवा साध्या गव्हाची रोटी. असं म्हणतात की पितृपक्षाच्या दिवशी ताजी रोटी बनवून त्यावर थोडंसं तूप लावून कुत्र्याला खाऊ घातलं तर ती रोटी थेट पितरांपर्यंत पोहोचते. रोटीत धान्याचा अंश असतो जो जीवनाचा आधार आहे. जेव्हा ही रोटी कुत्र्याला दिली जाते तेव्हा आपल्या पितरांना तृप्ती मिळते आणि जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा ते आपल्या वंशजांना कधीच दरिद्रतेत राहू देत नाही. एक कथा आहे की एकदा एक निर्धन ब्राह्मण होता जो नेहमी भुकेला प्यासलेला राहायचा. त्याने पितृपक्षात फक्त एका दिवशी कुत्र्याला रोटी खाऊ घातली आणि त्याच वर्षी त्याच्या शेतात इतकं पीक आलं की तो आयुष्यभर भुकेला राहिला नाही. ही केवळ श्रद्धा नाही तर कर्म आणि श्रद्धेचं फळ आहे. दुसरी गोष्ट आहे दूध किंवा दही. दुधाला अमृततुल्य मानलं गेलं आहे. जेव्हा कुत्र्याला दूध किंवा दही पाजलं जातं तेव्हा ते पितरांसाठी अमृताचं अर्पण मानलं जातं. कारण मृत्यूनंतर आत्म्याची सर्वात मोठी तहान ही तृप्ती आणि शांतीची असते. दूध पवित्रता आणि दयेचं प्रतीक आहे. असं सांगितलं आहे की जर पितृपक्षात कुत्र्याला दूध दिलं तर 7 जन्मांपर्यंत घरात कधीच दरिद्रता येत नाही. जे कुटुंब याआधी कर्ज आणि गरिबीत दबलेलं असतं तिथे हळूहळू समृद्धीचे दरवाजे उघडतात. तिसरी गोष्ट आहे गूळ. गूळ हा मधुरता, सौम्यता आणि मंगलाचं प्रतीक मानला गेला आहे. जेव्हा कुत्र्याला गूळ खाऊ घातला जातो तेव्हा असं मानलं जातं की पितरांच्या हृदयात प्रसन्नता भरते, कारण गुळाचा स्वाद मधुर आहे आणि तो शरीराला ऊर्जा देतो. त्याचप्रमाणे गूळ अर्पण केल्याने घर कुटुंबात मधुरता आणि सुखशांती येते. एक प्राचीन कथा आहे की एका राजाच्या वंशात अनेक पिढ्यांपासून सुख नव्हतं. नेहमी युद्ध, दरिद्रता आणि अशांती कायम होती. पण एके दिवशी एका साधूंनी त्याला सांगितलं, पितृपक्षात कुत्र्याला गूळ खाऊ घाल. राजाने तसं केलं आणि पुढच्याच वर्षी त्याच्या घरात संतान, सुख आणि समृद्धीचं आगमन झालं. प्रेक्षक बंधूंनो, अशा प्रकारे जर पितृपक्षाच्या दिवसात श्रद्धेने कुत्र्याला रोटी, दूध आणि गूळ खाऊ घातलं तर हे केवळ एक कर्म राहत नाही तर पितरांचा आशीर्वाद मिळवण्याचं एक माध्यम बनतं. असं म्हणतात की जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा ते केवळ एका पिढीला नाही तर 7 पिढ्यांपर्यंत आपल्या वंशजांची रक्षा आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. म्हणून लक्षात ठेवा, पितृपक्षात कुत्र्याला भोजन देणं हे कोणतंही साधारण कार्य नाही. हे आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक दैवी संधी आहे. आणि जेव्हा पूर्वज आशीर्वाद देतात तेव्हा गरिबी, दुःख आणि दरिद्रता आपल्या दारातून कायमची दूर होते. प्रेक्षक बंधूंनो, तुम्ही पाहिलत की पितृपक्षाच्या या पवित्र दिवसांत जर आपण श्रद्धेने कुत्र्याला रोटी, दूध आणि गूळ अर्पण करतो तर हे केवळ सामान्य दान राहत नाही तर आपल्या पितरांसाठी अमृततुल्य बनतं. या 3 गोष्टींचा प्रभाव इतका गहन आहे की 7 पिढ्यांपर्यंत घराची दरिद्रता संपते आणि कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद कायमस्वरूपी स्थिर होतो. लक्षात ठेवा, पितृपक्ष आपल्याला हे शिकवतं की आपले पूर्वज केवळ नावं नाहीत तर ते आजही आपल्या आयुष्याचा आधार आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच घराचा दिवा तेवत राहतो, संतान प्रगती करते आणि कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते. म्हणून या पितृपक्षात हे छोटंसं कार्य अवश्य करा. कुत्र्याला रोटी, दूध आणि गूळ खाऊ घाला आणि पहा कसं तुमच्या आयुष्याच्या वाटा आपोआप उजळत जातील. आता तुम्हा सर्वांना विनम्र विनंती आहे की जर ही कथा तुम्हाला ज्ञानवर्धक आणि हृदयस्पर्शी वाटली असेल तर ती केवळ ऐकून थांबू नका तर तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.